लाल साडी, लाल पान आहे. ओके. आणि सगळे निर्मितीताई तुझ्या पुढे गुलामासारखे वागतात म्हणून गुलामाचं चौकटचं पान आहे. अय्या. खतरनाक जिनी. आता मी सुप्रिया, तुझा आवडता कलर लाल, तू पण सगळ्यांना गुलामासारखं वागवते म्हणून गुलाम चौकट. बरोबर. बापरे. गुलाम चौकट. कमाल कमाल आहे. एवढे गुलाम खतरनाक. ओके. तुमच्या बाजूला निर्मितीताई आहे, लाल साडी सेम. ओके. एक गुलाम चौकटच आहे. वा खतरनाक. लाज नाही वाटत सगळे एक चौकटचे गुलाम आणले तुम्ही. हे ह्याची जादू. काय जादू काय? मी बोलले होते ना, तुम्ही म्हणला मनातलं पान ओळखणार. सगळ्यांचं पान ओळखणार म्हटलं. सगळ्यांची वेगवेगळी पानं ओळखीन असं म्हटलं होतं मी. हा ते नाही म्हणला ते मग बरोबर आहे. म्हटलं तेच करते. चुटकी मराठी उगाच नाही. एक मिनिट, काय फालतूपणा चाललाय? दिस इज रिडिक्युलस. ओके, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला वहिनी जेजुरीला वहिनी जाऊ. बरोबर आहे. तुम्हाला जादू नाही आवडली का? वेगळी जादू आहे छान होती, पण माझ्याकडे. आता- वेगळी जादू आहे. एक मिनिट. हे तर काय करणार तुम्ही? हे गुलाबजाम आहे. ओके. आता हे बघता बघता एक गायब होईल बघा. बघत राहायच्याकडे. आब्राकाडाब्रा, आब्राकाडाब्रा. हा बघा, हा गायब होतो. हा बघा. अरे बापरे. कुठे अगं बाई, खरंच झाला गायब. गायब. दिस इज अमेझिंग. फार सुंदर आहे. आता बघता बघता 2 गायब होती. तुला पण जादू येते? जुई, तुला पण जादू बघ येते? ना, हे बघ, हे बघ. बापरे. अगं रघु माऊस, वाव. दिस इज टू मच. तू माझा तू हेच म्हणते मी. बस झालं. पान तुम्ही जादूची वाट लावली. वाव. निर्मिती तुला पण येते जादू? वाव. बरं आता आपण बघूयात की इथे मला असं वाटतंय की या ठिकाणी एक कॉम्पिटिशन खरं तर झालीच पाहिजे, पण ती कॉम्पिटिशन फक्त तुमच्यात का व्हावी. तर खाली ज्या सिरियलचे लोक बसले त्यांना पण आपण या कॉम्पिटिशन मध्ये बोलवलं पाहिजे. करेक्ट आहे. मला वाटतं त्यांच्याकडनंच करून घेऊया आपण. जाऊया. थांबा थांबा. तर आता असं करूया आपण की बघूया किसमे कितना है दम. आणि ह्याच्यासाठी असं आपण आता करणार आहोत की एक टीम करूयात निर्मितीताईंची आणि एक टीम करूयात किशोरीताईंची आणि त्यांच्यात एक रस्सी खेच होणार. बघूयात मग आता कोण जिंकणार. एक मिनिट मी काय म्हणतो, या रुमालाच्या ऐवजी याला लटकवलं तर सेंटरला. नका ठीक आहे, काय हरकत नाही. फायनली जिंकलेली आहे किशोरीताईंची टीम. टीव्हीला बांध. टीव्हीला बांध. टीव्हीला बांध. आम्ही प्रेक्षक टीव्हीला बांधून ठेवलेत पण एवढे नाही. एवढे नाही. वा वा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि तुम्ही जिंकलेला आहात. मी काय म्हणतो, हा चला लवकर आठवण. वा वा. जोरदार टाळ्या. राजेश देशपांडे आत्तापर्यंत निर्मिती सावंत यांच्याबरोबर त्यांचं एक वेगळं नातं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण अनेक मालिका, सिनेमा असं आणि नाटक तिन्ही क्षेत्रात तुम्ही
काम केलं एकत्र. काय सांगाल या मालिकेबद्दल? निर्मितीताईंबरोबर मी आज जवळजवळ मला वाटतं 17 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय 2000 सालापासून. निर्मितीताईंविषयीच प्रश्न विचारलाच म्हणून सांगतो की निर्मितीताई मला येतात आणि मी त्यांना येतो. वा वा वा, माझं लिखाण त्यांना दिसतं. आणि खरं सांगायचं तर लेखक त्या व्यक्तिरेखांबरोबर जगायला लागला ना तरच ती कलाकृती चांगली होते. क्या बात. आणि आज मी ह्या सगळ्या जवळजवळ 12-15 व्यक्तिरेखांबरोबर रोज जगतोय. जे लहानपणी मला एक सवय होती. मी गावी असल्यामुळे खेळायला मला मुलं नसायची तर मी चमचे घ्यायचो. चमचे आणि चमच्याची वरची जी बोंड असतात ना गोल अशी, त्याच्यात माणसांचे चेहरे इमॅजिन करायचो. तेव्हा मला एकदा आई वडिलांनी पकडलं होतं. मी ह्या चमच्यानी खेळतो, हा बहुतेक राजकारणात जाईल असं त्याला वाटतं. वा राजा. पण सुदैवाने मी लेखक झालो. वा सर, वा वा, क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आता या मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांना विचारायचं आहे त्यांचा अनुभव. मला असं वाटतं की जाडूबाई ही कॉमेडी सिरियल नाही, ती इमोशनल कॉमेडी सिरियल आहे. त्याच्यात इमोशन्स आहेत आणि त्या कॅरेक्टरमुळे जे कॉमेडी घडतं, तुम्ही विनोद करू नका हा माझा नेहमी असतो. त्या कॅरेक्टरमध्ये विनोद असतो, तो दिसला पाहिजे, तो दाखवायचा प्रयत्न करतो. निर्मितीताईंबरोबर पहिल्यांदाच काम करतोय, अण्णांबरोबर करतोय. उलटं मी दिग्दर्शक म्हणून काही गोष्टी शिकतोय त्यांच्याकडनं. अनिरुद्धजी, तुम्ही काय सांगाल? निर्मितीताईंना डिरेक्ट करायला मिळणं, त्यांच्यासोबत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि निर्मितीताई खरंच मी खूप आभारी आहे. झी मराठी, निर्मितीताई, राजेश सर, विद्याधर पाठारे, राजू सर, कारण ह्या सगळ्या माणसांसोबत मला आता इथे बसायला मिळतं आहे आणि मला हे एवढं चांगलं काम करायला मिळतं आहे. वा वा वा. जागो मोहन प्यारेचे दिग्दर्शक जयंत पवार. प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार घडावा असं वाटत असतं किंवा ज्या गोष्टी सहज शक्य होत नाहीत त्या व्हायला हव्यात. ह्या ज्या सुप्त इच्छा आहेत त्या सुप्त इच्छांना प्रत्यक्षात नाही पूर्ण करता आलं तरी सिरियलच्या माध्यमातून त्या लोकांना दाखवून त्याचा आनंद देण्याचा प्रयत्न या सिरियलमधून कुठेतरी आम्ही करतो आहे. आणि मला ते करण्यात खूप मजा येते. अतुल सरांबरोबर मी सुप्रियाजींबरोबर काम केलं, अतुल सरांबरोबर काम केलं, श्रुतीबरोबर पहिल्यांदा काम करतो आहे. थँक्यू. विद्याधर सर, तुम्ही काय सांगाल या निर्मितीबद्दल? मला झी मराठीवरती काम करायला खूप मजा येते आणि इतर सगळ्यांबरोबर मी काम केलेलं आहे. फक्त तुझ्याबरोबर केलं नाही, ते आज मी करतोय आणि पहिल्यांदाच या मंचावर येतो, त्यामुळे मला खूप बरं वाटलंय. वा सर, मला या आनंद झाला. मनापासून या दोनही नव्या कोऱ्या मालिकांना शुभेच्छा. आणि या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठीतर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट.